बाजारात मका भरपूर प्रमाणात आला आहे। अशा वेळेस आपण मक्याचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी किंवा छोट्या भुकेसाठी पौष्टिक, टेस्टी आणि पटकन बनणारे बटन मसाला कॉर्न कसे बनवायचे ते दाखवणार आहे। मका मी कुकरमध्ये 2 शिट्टी करून उकडून घेतला आहे। मका उकडताना त्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडे मीठ घातले होते। सायलेच्या डब्यासाठी बनवत आहे, त्यामुळे 1 कप मक्याचे दाणे घेतले आहे। त्यामध्ये बारीक कापलेला कांदा 2 चमचा घालणार आहे। टमाटर 1 चमचा, तो सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे। हिरवी मिरची बारीक कापलेली थोडीशी, जर मुलं तिखट खात नसतील तर नका घालू। थोडीशी कोथिंबीर चिरलेली टाकायची आहे आणि काळी मिरीची पावडर मी करून घेतलेली आहे। 2 काळ्या मिऱ्या पावडर करून ती टाकलेली आहे। याऐवजी तुम्ही चाट मसाला घातला तरीही चालेल, छान टेस्ट येते। चवीनुसार मीठ घालायचे आहे। मका उकडताना मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं कमीच मीठ घालायचं आहे। लाल मिरची पावडर पाव चमचा किंवा चवीनुसार घालू शकता। 1 चमचा बटर मी वितळून घेतला आहे। बटरमुळे चव खूप छान येते आणि जर तुम्हाला बटर नाही टाकलं तरीही चालेल, खूप छान टेस्ट येते। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। व्यवस्थितपणे बटर आणि सर्व जे साहित्य टाकलेले आहे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे। त्यानंतर सर्वात शेवटी आपण थोडासा लिंबू रस त्यामध्ये टाकायचा आहे। पुन्हा हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपला बटर कॉर्न तयार आहे। मका उकडून तर आपण सगळेजण खात असतो किंवा भाजून खात असतो, पण तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या मक्याच्या रेसिप्या बनवू शकता। त्यापैकी ही सर्वात सोपी मक्याचं जे चाट आहे ते मी बनवलेलं आहे। यावरती तुम्ही थोडंसं चीजसुद्धा घालू शकता। यापुढे सुद्धा आपण मक्याच्या वेगवेगळ्या रेसिप्या पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।